साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृजानगम्यं वंदे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण करणार आहे अमृत पिणारा, अमृत पिलेला आणि अमृत पिणारा जो आहे अमर सनातन विश्व हिंदू धर्म आहे. आणि स्वयंभू कल्किदत्त अवतार परमेश्वर अवतार अग्निनाथाचं रहस्य सांगणार आहे. वेदमंत्र रक्तगट हा आपला विषय असून अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध हे आपल्या आपण येतात या ठिकाणी आग्नेतून तयार कसं होतं ते पाहणार आहे. आता या ठिकाणी आपले मजा विशेष कथा सांगणार आहे. या ठिकाणी वाचून घेऊ मग बोलू. ओम आराभ्या पुरा यथा विषम अग्नि मानुषेणाम तुरणीरथा सदा नवा. विश्वामित्र गाथेन ऋषी अग्निदेवता गाते छंद षडजा स्वरायचे वर्ण केलेला आहे. मानवी प्रजेचा नेता, आता आपले जे प्रजा हिचा जो नेता म्हणजे प्रमुख अग्निनारायण आहे. कारण तो जर नसेल तर आपल्याला जय मिळणार नाही, दिसणार नाही. आपल्या डोळ्यामध्ये अग्निज्योती आहे म्हणून आपल्याला दिसतंय. आपल्या शरीरामध्ये वायुस्मरण अग्नी आहे म्हणून अन्न पचतंय. आणि आपला स्वभाव अग्नी आहे, दिसतो आहे, प्रकाश आहे म्हणून आपण कार्य करतो. म्हणून हा प्रजेचा नेता आहे. हा प्रजेचा नेता म्हणजे कसा, इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एका शब्दावरच आपल्याला बरेचसे पाहता येईल. अग्निनारायण हा प्रजेचा नेता आहे. आणि हा प्रजेचा नेता कसा, हे जो काय असं वैशिष्ट्य आहे हा नेता असायला. तर अग्निनारायण जो अग्नी आहे त्याला 2 मुख 7 जीव आहेत.
आणि सुंदर स्वरूपाचा परमेश्वर परमात्मा आहे आणि हा प्रजेचा नेता आहे. काय नेता, काय नेतृत्व काय करणारा? त्याच्या ज्या 7 जीव आहेत ह्या एक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याचा शब्द आपण कोण लक्ष देत नाही, त्याचा अर्थ नीट समजून घेत नाही. त्या 7 जे भाजी आहेत त्या पहिली जीव आहे ती गायची छंद षडजा स्वराची, म्हणजे गणेश लोक जो आहे त्याला होम हवन पुरवणारी. दुसरी जीव आहे उष्णिक छंद वृषभ स्वराची, ते ब्रह्मदेव लोक जो आहे त्याला होम हवन पुरवणारी. तिसरी जीव जी अग्निनारायणाची ते अनुष्ठुप छंद गांधार स्वराची, ते विष्णू लोकांना होम हवन पुरवणारी. चौथी जीव जी आहे ते ब्रती छंद मानधनता स्वराची आणि शिवलोकामध्ये होम हवन पोहोचवणारी. पाचवी जीव आहे ते पंक्ती छंद पंचम स्वर इंद्रलोकामध्ये देवलोकामध्ये होम हवन पोहोचवणारी. सहावी जीव जी आहे यज्ञनारायण ती जीव जी आहे ती त्रिष्ठूप छंद स्वराची दत्त लोकामध्ये होम हवन पोहोचवणारी. आणि सातवी जी जीव आहे ती जगती छंद निषाद स्वर विराट स्वरूप जो देवदेव परमेश्वर आहे, जो आहे विराट, त्या लोकात होम हवन पोचवून त्यांचं कल्याण करणारे. म्हणून हा प्रजेचा नेता, जगाचा नेता, देवांचा नेता यज्ञनारायण इथं म्हटलेला आहे. त्याचा अर्थ समजणे आपला अवघड आहे, कारण हे 7 यज्ञ जो आपण करतो त्या यज्ञाला 3च म्हणजे पायऱ्या असतात, पण त्या या ठिकाणी 7 पायऱ्या यज्ञाला ठेवल्या असतात. 3 पायऱ्याचा पूर्वी यज्ञ असायचा, परंतु सोमदेवाने पुढच्या 4 पायऱ्या बसून 7 पायऱ्यांचा यज्ञ पूर्ण केला. ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे हा 7 पायऱ्याचा यज्ञ तयार केला. आणि 7 छंद जे आहेत ते 7 पायऱ्या 7 छंद आहेत. आणि हे 7 छंद जे आहेत याच्यातून जो अग्नी तयार होतो, शक्ती तयार होती, ती 7 देवलोकांना पोचते, मानवाला पोचते. आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रध ही जी 7 चक्र आहेत ह्या चक्राला सुद्धा यज्ञामधून अग्निनारायणाकडून शक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे ती जागृत राहतात. म्हणून तो प्रजेचा आणि देवांचा शहाणापती म्हणजे प्रजे मुख्य आहे, तो आपलं संरक्षण करत आहे. आणि या दृष्टीने आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला हा जो यज्ञ आहे, लाकडावर स्वयंपाक केला ना, तुम्ही म्हणता स्टोअर केला आणि गॅसवर केला आणि त्यातून ही शक्ती मिळते का? नाही मिळत. जेव्हा लाकडावर आपण स्वयंपाक करतो तेव्हा त्याच्यामध्ये हे 7 छंद त्या अन्नामध्ये उमटतात आणि ते 7 छंद अन्नात उमटल्यानंतर मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊन आपलं कल्याण होतं. आता स्टोअर गॅसवर अन्नावर स्वयंपाक करणारी जी मंडळी आहे त्यांनी स्वयंपाक झाल्यानंतर अन्न तयार झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा. 7 छंदाचे त्याच्यामध्ये शक्ती उचवायची, मग अन्न ग्रहण करायचं, मग त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो असं शास्त्र आहे. पूर्वी प्रत्येक ठिकाणी यज्ञ केला जायचा. शेतात पेरणी करायची, शेतामध्ये शेळ भटजी याचा यज्ञ करायचा. लग्न कार्य, मंगळ कार्य, कुठलंही कार्य केलं तरी अग्नी होतून यज्ञ केल्याशिवाय हिंदू धर्माचं कार्य पूर्ण होत नाही. दररोज सकाळी आपण यज्ञाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे. तसं जर दाखवलं नाही तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा तयार होते, म्हणजे उदासपणा येतो,
आणि जेव्हा निवड दाखवू आपण तेव्हा आपल्याला पॉझिटिव्हपणा म्हणजे अधिकपणा तो शांती उत्साह वाटतो. असे हा यज्ञ नारायण जगाचा नेता प्रजेचा नेता आहे. आणि सोमरस पहिला 16 होमामध्ये यज्ञात तर सगळ्या देवांना तो मिळतो. देव जे आहेत स्वर्गातले देव त्याच्याकरता आपण काहीच करीत नाही. पृथ्वीवरच्या देवांचा सगळा उदो चाललाय. आता स्वर्गातले देव जे आहेत आता पुरणपोळी आपण नैवेद्य केला आणि तो पृथ्वीवर ठुला तर पृथ्वीवरचे काही देवदेवता आहेत पृथ्वीवरच्या स्वर्गाच्या ऐवजी त्या लगेच त्या तुमच्या नैवेद्य येऊन वास घेतील, इकडून तिकडे डोकवतील, वास घेतील, पक्की शक्तिशाळात उतरून घेऊन जातील. तर स्वर्गातले जे इंद्रदेव आहेत इंद्रादी देव जे आहेत तेव्हा त्या पुरणपोळीचं जेव्हा आगीत रूपांतर होईल प्रकाशामध्ये, प्रकाशाचं रूपांतर वायूत होईल, पाण्याचं प्रकाश पाण्यात होतं, पाण्याचं वायूत रूपांतर आकाश तत्वात. मग वर्षाच्या देवदेवता आहेत स्वर्गातल्या त्यांना आकाश तत्वाचं भोजन लागतं. मग ते आपला प्रसन्न होतात, कल्याण करतात. पण ते कशामुळं? यज्ञ नारायण अग्नीमुळे. तुम्ही जर समजा स्वर्गातल्या देवा करता तुम्ही कधी हिंदूंनी काय केले का? आता कुठेतरी होम हवन होतो आपलं घरभरणीच्या वेळेस किंवा काय ठिकाणी बुवा आता राम जन्मभूमी यज्ञ झाले किंवा अजून काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होणार आहेत. आळंदीला काही यज्ञ झाले त्यावेळेस त्या ठिकाणी जे यज्ञ झाले किंवा आपल्या इथं जे कल्कीदत्त मंदिरामध्ये 24 तास हा यज्ञ चालतो. तर ह्या यज्ञाला जवळजवळ 1945 साली सुरू झाले. म्हणजे हा यज्ञ पक्का झालेला आहे आणि त्यामुळे या यज्ञातून जे काही दैवी शक्ती बाहेर पडते ते आपलं कल्याण करते. आता यज्ञ करण्याचे विद्वान लोक आहेत, ऋत्विज आहेत, यज्ञात होमावून सोडतात. मग त्या यज्ञात होमावून सोडल्यानंतर त्या अग्नीतून पुढं त्या यज्ञातून जी हवा पुढे जाते, वायू तयार होतो, त्या वायूमधून पाणी तयार होतं, म्हणजे द्रव पदार्थ तयार होतो आपल्या शरीरामध्ये, देवलोकामध्ये सगळ्यांना मिळते. म्हणजे यज्ञातून जो द्रव पदार्थ तयार होईल तो त्याच्यातलं जो पाणी आहे, अग्नी आहे, पाणी आहे, ते पाणी आणि प्रकाशमय अन्न वायू हे स्वर्गातले देव ग्रहण करतात. हा महत्त्वाचा मुद्दा येते. तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितलंय की देव प्रकाशमय अन्न ग्रहण करतात. मी प्रत्यक्ष पाहिजे. होमावून करायला बसलो की देव दिसतात आणि त्या अग्नीतून जो असा पांढरा स्वच्छ प्रकाश बाहेर पडतो अन्नाचा, तेव्हा देव तो प्रकाश ग्रहण करतात, वायू ग्रहण करतात. नंतर त्या यज्ञातून पाणी तयार द्रव पदार्थ तो पण ग्रहण करतात. म्हणजे यज्ञ करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाने दररोज आपल्या घरी अग्निहोत्र केलंच पाहिजे. आता अग्निहोत्र करायचं म्हणतो साहित्य आलं, गौरी आल्या किंवा कोळसे आले, तूप आलं, एवढा आपला वेळ नाही. आपण राहतो शहरात किंवा खेडेगावात. मग आपण कापडाची वडी घ्यायची, त्याच्यावर 3 तेल ठेवायचे आणि पेटवायचे, झाला आपला अग्निहोत्र. आपल्याला जर कोळसा असेल तर कोळसा पेटवून 3 तिळाचे दाणेवर ठेवा, झालं तुमचा अग्निहोत्र. तर अशा दृष्टीने हा यज्ञ नारायण आहे. तो जर आपला प्रसन्न झाला तर रिद्धी सिद्धी ऐश्वर्य प्रसन्न होतो. आता हा यज्ञ नारायण आपला रिद्धी सिद्धी ऐश्वर्य कसं देतो बघा. आता होम चालला. आता होम चालून आपण लोम एकदंता विद्मय लोम लोम शम शम हा मंत्र म्हणलो म्हणजे या ठिकाणी जे होम हवन तयार होईल ते देव लोकांचं जाणारच आहे. परंतु आपल्या मूलाधार चक्रात आल्यानंतर
आपल्याला गणेश सिद्धी, ऐश्वर्य, वृद्धी सिद्धी, बुद्धी प्राप्त होते. नंतर स्वाधिष्ठान चक्रानंतर ब्रह्मदेव सिद्धी प्राप्त होते. मणिपुरामध्ये विष्णू सिद्धी, अनाथ चक्रामध्ये शिवसिद्धी, नंतर विष्णू चक्रामध्ये इंद्र सिद्धी, आज्ञा चक्रात दत्त सिद्धी, आणि सहस्रदळामध्ये आलं तर मग आपल्याला जगत म्हणजे विराट सिद्धी प्राप्त होते. म्हणजे या जगात कुठं काय चाललंय, ब्रह्मज्ञान कसे, आत्मज्ञान काय, या सगळ्या शक्त्या मिळवण्याकरता यज्ञ नावाची पूजा महत्वाची आहे. आता हे मोठमोठे ऋषी लोक जे आहेत त्यांच्याकडे कायम धुनी जळत असते आणि त्यांच्यापुढे कायम होम हवन चालू असतं. दर 2-3 तासांनी थोडंसं होम हवन करतात. त्यामुळं त्या ठिकाणी देवस्थान वास्तव्य राहून त्यांना रिद्धी सिद्धी, ऐश्वर्य, शक्ती प्राप्त होते. माझ्याकडे 2 जण आले, म्हणले महाराज आम्ही यज्ञ करतो. म्हणलं करीत जा, चांगलं आहे. एकाने म्हणजे करतो, मंत्र म्हणा. म्हणजे ठीक आहे. घरी गेल्यानंतर विद्वान जो होता, विद्वान पंडित, त्याने होम सुरू केला आणि यजुर्वेदातले मंत्र म्हणायला लागला. म्हणला तो, कारण यज्ञाला यजुर्वेदामधले मंत्र म्हणाला, कुठले मंत्र चालत नाहीत. ऋषी, देवता, छंद आणि स्वर यांचा उच्चार करून, आता उदाहरणार्थ गायत्री मंत्र घेतला, विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायत्री षडजा स्वर, ओम भूम भुवं स्वं अहं जनम तपं सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं, असं म्हणा सुरुवात त्याने केली. त्याने गायत्री मंत्राचा लाख जप केला, होम हवन केलं. दुसरा होता, त्याने सांगितलं तो जो बोलायचा तो बोलायचा मंत्र कसा, गायत्री देवी नमः, बस संपलं एवढंच. गायत्री देवी नमः स्वाहा म्हणा, गायत्री देवी नमः एवढंच म्हणायचं. आणि 2 जणांची माझ्याकडे आल्यानंतर परिस्थिती काही झाली. पाहिलं, म्हणलं का बाबा काय झालं. म्हणलं मला सगळे देवदेवता प्रसन्न झाले दिसतात, ऐश्वर्य झालं. मी गरीब होतो, मला खायला अन्न नव्हतं, पण मला कोट्याची सिस्टेट मिळाली, मी काय तो कोट्याच बनलो. दुसरा म्हणला मला काय झालं नाही फायदा. मग मंत्र कोणता म्हणला तुम्ही. मग ते म्हणलं असा, गायत्री नमः. नाही चालत हे, कारण त्याला गायत्री छंदात मंत्र म्हणला होता. कुठला म्हणतात, समजा आपण समजा दुर्गाचं म्हणतो, दुर्गा देवी ना विद्महे महादेवी धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं, असा दुर्गाचा मंत्र म्हणलो, किंवा महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं असा मंत्र म्हणलो तरच लक्ष्मी प्रसन्न होणार. तशी होत नाही, कारण त्याचा नियम आहेत. छंद, स्वर याच्यातून हे मंत्र म्हणावं लागतात. आणि ते जर आपल्याला म्हणता आले नाही तर लक्ष्मी प्रसन्न होत नाही, निघून जाते. लक्ष्मी देवी नमः असं एक जण म्हणायचं. आता 2 मोठे शेठजी माझे मोठे विद्वान पंडित आले. म्हणजे आम्ही फार मोठे विद्वान पंडित, रोज भक्ती करतो देवीची. मी गायत्री म्हणून देवी महालक्ष्मीची पूजा करतो, हा महालक्ष्मी पूजा करतो. मला ठीक आहे, करा, पुढं बघू. मग त्याने सुरू केली पूजा करायला. मग प्रत्यक्ष प्रमाण आहे. तर ते जे विद्वान होता पंडित ब्राह्मण, तो अगदी शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ पूजा करायचा. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी देवता लक्ष्मी स्वाहा दत्तमिदं नमः असा मंत्र म्हणायचा. दुसरा जो होता तो पण हाच मंत्र म्हणायचा. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. बस, पुढं स्वाहा नाही, दत्तमिदं नाही. त्याने 2 कलमं कट केली. आणि जेव्हा दोघांची गाठ पडली परत वर्षांनी, तेव्हा त्याला लक्ष्मी प्रसन्न झाली. चांगलं म्हणणारच होत. त्याला ऐश्वर्य प्राप्त झालं, घरदार मिळालं, शेतीवाडी घेतली, कोट्यावधी रुपयाची इष्ट, कोट्याचं घर बांधलं त्याने लक्ष. आणि दुसरा होता तो श्रीमंत होता, त्याची लक्ष्मी आपोआप निघून गेली, घरात काय नाही राहिलं. कारण मंत्रांना सुद्धा व्यवस्थित विचार करून म्हणावा लागतो, तेव्हा आपला हल्ला होत नाही. आता आपण म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम, हा मंत्र म्हणला,
आता हा राम मंत्र म्हणल्यानंतर आपल्याकडं राम शक्ती आली. रावणासारखे जे लोक आहेत ते नष्ट झाले आणि आपण स्वाहा म्हणून होम हवन केलेला आहे. आता बघा मंत्राची गोष्ट कशी आहे. दोघं जण होते, ते राम भक्त. ओम श्रीराम, ओम जय श्रीराम, जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, ओम श्रीराम जय राम, जय जय राम, स्वाहा दत्तमिदम मंत्र म्हणून तो आहुती द्यायचा, होम करायचा. दुसरा होता तो होता ओम श्रीराम जय राम, जय जय राम, ओम श्रीराम जय जय राम, असा मंत्र म्हणायचा. आता पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली की पॉझिटिव्ह निगेटिव्ह मंत्रांची अवस्था आहे. आता हा मंत्र ओम श्रीराम जय राम, जय जय राम, स्वाहा दत्तविदम असं म्हणल्यानंतर रामाचा मंत्र पॉझिटिव्ह आला. राम लक्ष्मण सीता भेटले, बोलायला लागले. त्याला साक्षात्कार आनंद झाला मनाला खूप, आणि काय पाहिजे त्याला मिळालं. हा दुसरा होता तो श्रीराम जय राम, जय जय राम, कोण काय असा का मंत्र म्हणून राक्षस तिथं प्रगट झाले. राक्षस त्या दिवसाला त्याच्यावर हल्ला व्हायला लागला, कारण हे मंत्र निगेटिव्ह झाला. म्हणजे आपण जे मंत्र म्हणतो त्याला सुद्धा शास्त्रीय पद्धत आहे. ओम नमः शिवाय, स्वाहा दत्तविदम असं म्हणजे आहुती देऊन तेव्हा भगवान शंकर प्रसन्न, सगळ्या गोष्टी आपल्या अनुकूल होतात. 2 भक्त असेच भक्त करायचे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मग काय झालं की तो जो ओम नमः शिवाय म्हणणारा होता तो अग्निनाथाची पूजा करायचा. ओम नमः शिवाय, स्वाहा दत्तमिदम, देवा तुझ्याकरता अर्पण केले, माझ्याकरता नाही, तुम्ही तो स्वीकार करावा. दुसरा ओम नमः शिवाय म्हणून आहुती द्या, मंत्र म्हणून आहुती द्यायचा. परंतु पुढे स्वाहा दत्तमिदम न मानल्यामुळं शंकरांनी ती आहुती घेतली नाही. मग आम्ही प्रश्न लावला, बोललो. मग भगवान शंकर म्हणले, काय झालं महाराज? भगवान शंकर म्हणले, आता तुम्ही दोघं चहा प्यायला बसलाय, दूध प्यायला बसलाय, मग आता तुम्ही काय म्हणणार? पाहुणं दूध प्या. मग तो पाहुणा दूध पेईन, पण जर कप तुला ठेवून तुम्हाला बोललाच नाही पाहुणं दूध प्या, तर पाहुणं दूध प्यानारच नाही. तसं या ठिकाणी सुद्धा फार अवघड परिस्थिती आहे. परमेश्वराला विनंती करून तो नैवेद्य दाखवावा लागतो, जप करावं लागतात. जो उठला तो चालला भक्ती करायला, जो उठला तो चालला. 50 चुका तुमच्या त्या सुधरा, तेव्हा तुमचं घरदार टिकणार नाही. मग याच्यामध्ये ओम नमः शिवाय, स्वाहा दत्त, मग तुमच्याकडे अल्फकिरण आलं, मग तुमच्या अक्षण असणारे तुमच्याकडे जीवाणू आले, मग तुमच्याकडे मग पवन सोमादेव आला, शंकर भगवान प्रसन्न झाले, आणि याच्याकडे ग्यामा आणि बॅटा किरण आले. कारण का तो भक्त त्याचा हाल झाले, आजार सुरू होतो, देव देव करून मारायला लागला, कारण का चुकीचं काम केलं, हवं नाही ना. कारण आता आपल्याकडे जी परिस्थिती आहे प्रत्येकाच्या घरी, मुंजी झाला का माणूस मुंज करतो, ओम तत्सवितो वर्णम भर्गो देवौषधी मय देऊ ना म्हणून सांगितले. पोरग जवळ काय करतं, गायत्री मंत्र म्हणतं, पण अग्निहोत्र नाही न केल्यामुळं ते मंत्र निगेटिव्ह होतं, पॉझिटिव्ह होतच नाही. धर्मशास्त्राने नियम चोखून केलेलं आहे. कारण तू जरी मुंज झाल्या, गायत्री मंत्र का कुठले मंत्र म्हटलेत तरी तुमचे मंत्र हे निगेटिव्ह आहेत, म्हणून तुमचे हाल, आजार घरात सोडित नाहीत, पैसा मिळत नाही, यश मिळत नाही, तुमच्या मनापासून काम होत नाही. कारण तो गायत्री मंत्र म्हणताना तुम्ही त्याचं हवन करीत नाहीत. 1000 मंत्राचं 1.0 हवन, 1.0 नैवेद्य, 1.0 जेवण, अशी पद्धत आहे. ते आपल्याला काही बाकी जमणार नाही, पण मंत्र म्हणायला जमणार. हवन केल्याशिवाय हिंदू धर्मातले कुठलेही मंत्र सिद्ध होत नाहीत. जरी उद्या रामकृष्ण हरी म्हणलात तुम्ही तर त्याचा काय उपयोग नाही. पण रामकृष्ण हरी स्वाहा दत्तविदम अग्नि आहुती दिली की राम भगवान परमात्मा प्रसन्न झाले, पॉझिटिव्ह राहत. नुसतं रामकृष्ण हरी म्हणतो निगेटिव्ह झाला. असं म्हणजे आता बाकीचं बोलायला वेळ नाही, थोडक्यात पुढचं पाहू काय चाललंय ते. अग्रणी त्वरित कार्य करणारा असा प्रगतिशील सतत नवीन असणारा
हा अग्निजवळ सतत नवीन असतो, जुना कधी होत नाही, लक्षात ठेवा. पण त्याला होम हवन करायचं म्हणजे आपल्याला मंत्र म्हणता निदान कापऱ्याजवळ ज्योत लावा किंवा दिवा लावा, त्याच्यासमोर मंत्र म्हणा. अग्नी साक्ष ठेवल्याशिवाय कुठलाही मंत्र सिद्ध होत नाही. आणि मंत्र सिद्ध होण्याकरता तुम्हाला अग्निहोत्र करणं आवश्यक आहे. कुठलाही मंत्र सिद्ध करायचा तर कापऱ्याजवळ वडी आणि त्याच्यावर 3 तीळ ठेवून म्हणायचं, देवीचा मंत्र, गणपतीचा मंत्र, कुठल्या झाले. आणि तो अग्रणी आहे, अग्रसर आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे, पुढं आहे. त्या दृष्टीने मदत आपण करतो. आता या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो. आता या स्वयंपाकामध्ये शाकाहारी स्वयंपाक जो आहे, त्या संपूर्ण स्वयंपाकामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगतो, लक्षात ठेवा. संपूर्ण स्वयंपाकामध्ये हा शाकाहारी समजा आपण अग्नी देतो, तो तापतो, गरम होतो, दूध पाणी सगळं. तर त्याच्यामध्ये गायत्री छंद, उष्णिक छंद, ते जगती छंदिशासुर 7 छंद उमटतात. 7 छंदात सिद्धी रिद्धी सिद्धी त्या शाकाहारी अन्नात येतात. आपल्याला माहीत नसतं काय चाललं. आपलं शरीर पचनक्रिया अमुक तमुक आणि सगळे इंद्रियाची लक्षणं उतरतात त्या अग्नीमध्ये. आणि मग ते शाकाहारी जेवण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उत्साह तरतरी येते. त्यावेळेला आपल्याला गॅमा बॅटा किरण येत नाहीत, अल्फा किरण असतं, ऑक्सिजन घेणारे जीवाणू असतात, पवन सोमा असतो. आणि आपण ज्या देवाची भक्ती करतो, देवाची शक्ती अज्ञानाने आपल्याला देतो. 7 छंदातून ते आपल्याला मिळतं. त्याचा अमंगळ आहार जर तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये हे 7 छंद उमटत नाहीत आणि त्याच्या लहरी निगेटिव्ह बनतात. कारण का, तर साधी गोष्ट आहे, सात्विक आहार करणारा जो आहे तो सत्वगुणी बोलतो आणि तमगुणी आहार करणारा तो तमगुणी बोलतो. आता शाकाहारी म्हणतात जय श्रीराम, तो दुसरा आमगळ जय श्रीराम, म्हणजे तो दरडोन बोलतो. आपल्याला त्याचे जे आवाज आहेत ते नेहमी आपला प्रभाव टाकायचा प्रयत्न करतात, पण ते निगेटिव्ह असतात, ते काहीच करू शकत नाही. आणि जेव्हा शाकाहारी असतो, जय श्रीराम श्रीराम श्रीराम, हा श्रीराम म्हणतो, त्याचं कारण आहे. आणि मग त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये आरोग्य शरीर कायम ठेवायचं असं तर शाकाहारी राहणे. नंतर तुम्ही मंत्र म्हणून नका म्हणू, पण अग्नीला शुद्ध लाकडं असले पाहिजेत किंवा शुद्ध अग्नी असला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला ह्या अन्नामध्ये ईश्वर प्राप्तीचे सगळे गुणधर्म, गायत्री मंत्राचे 7 छंदाचे मिळून आपलं शरीर उत्तम आरोग्य आयुष्यभर राहतं. कारण या वेळेस या शाकाहारी अन्नातून जस्त मिळतं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लोह जस्त मिळतं या शाकाहारी अन्नातून. आणि त्या अन्नातून मिळाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जस्त सुवर्ण, जस्तामधून अल्फाकिरण आरपार सरळ जातात. आपल्या जीवपेशी ज्या आहेत, तांबड्या पिवळ्या निळ्या पांढऱ्याच्या पेशी आहेत, तांबड्या पांढऱ्या लढणाऱ्या ब्राईटनेस, त्या पेशी कार्य करायला लागतात, मरत नाहीत. मेंदूच्या पेशी कायम राहतात, व्यवस्थित त्याचं कार्य चालतं. परंतु ज्या अमंगळ आहे त्याच्यामध्ये जस्त नाही, कुठल्याही मांसामध्ये जस्त नाही. आपोत एखादा असत पण जस्त नाही. त्यामुळं अमंगळ खाणारी माणसं आहेत मांसाहारी, त्यांच्या शरीरामध्ये जस्त तयार होत नाही. आणि मग अल्फा किरण न येताना गॅमा आणि बॅटा किरण आणि ऑक्सिजन रहित जीवाणू तयार होतात. आणि त्यामुळे त्यांना हे आता जे रोग आलेत ना नवीन, ते सगळे रोग जमतात. आता तुम्हाला रोज बातम्या ऐकायला मिळत असतील, असं अन्न खा, शिजून खा, पक्क खा, पाणी खराब पाणी पिऊ नका, असं करा, सगळे सूचना बातम्यावरून येत असतात. तर हे जे मांसाहार आहे याच्यामध्ये जस्त नाही. एखादा अर्थ आपोआत काय असतात, पण जस्त आपल्याला जितकं पाहिजे, जीवपेशी 99% जस्त पाहिजे,
तेव्हा आपल्या शरीरामध्ये 100% अल्फा किरण आणि दैवी शक्ती शरीरात राहणार. आणि जर समजा आपल्या शरीरात जो पेशी 50% जास्त आहे तर 50% अल्फा किरण 50 किंवा बॅटा किरण म्हणजे काय मग शरीरात लढाई धर्माची लढाई शरीरात सुरू झाली. घडीभर ढेकर घडीभर असं घडीभर तसं डोकं दुखलं हात दुखलं पाय दुखलं थोडं बरं वाटलं झालं हे सगळं चालू आहे. आता तुम्हाला जे आता हे सगळं जास्त मका वाटाणा हरभरा याच्यातून मिळतं. ज्वारी बांधून लोह मिळतं. लोह कुठे मिळेल पण तुम्हाला जास्त मिळणार नाही जास्त मांसात नाही. त्यामुळं जगामध्ये आता संपूर्ण जग जेवढे शाकाहारी असेल तेवढं ते सुरक्षित राहणार आहे आणि जेवढं अमंगळ खाणार असेल तेवढं जग धोक्यात येऊन रोज त्यांना निरनिराळ्या प्रकारचे आजार झोंबणारे आहेत. राष्ट्राचे राष्ट्र बेचिरेक होणार आहेत. इतका अवघड सुरू झालेलं आहे. तर त्याच्याकरता प्रकारे विचार करा. हा जो यज्ञ नारायण आहे त्याची जोपासना करा आणि शाकाहारी राहा म्हणजे तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल. ओम श्री अमृतमंथनेश्वर कलकत्ता महाराज के जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अनुसया माता की जय. अतुल सिंह की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.